चेंडू 25 धावा। पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑथराइज केल्याचा होता, चेंडू सरळ निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये। मुरबी संघाचा विचार केला तर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कमबॅक मिळेल या केगाव संघाने यावेळेस। आणि पाचव्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, येणारे 5 चेंडू 25 धावांची गरज आहे, म्हणजे 4 षटकार मारतील एखादा चौकार। यावेळेस मात्र हा चेंडू ऑफस्टिकवरती ठेवलाय, पण आमच्याकडे वळल्यात दोन्ही हात मात्र समांतर रेषेमध्ये केल्यात आणि हा चेंडू खराब आहे, हा चेंडू स्वेर आहे आणि हा चेंडू दिशाहीन आहे असं दर्शवलंय पंचाने। मात्र अद्याप 5 चेंडू आणि 24 समीकरण आलाय मुरबी संघासाठी। मात्र 5 चेंडू 24 धावा होतील का? कारण क्रिकेटमध्ये धावसंख्या जर बघितलं तर 6 पेक्षा जास्त मोठा फटका नसतोय, मात्र 6 चेंडूवरती 39 धावा होताना बघितल्यात, मात्र 5 चेंडूवरती 24 धावा होणार नाहीये। आणि यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढलाय, चेंडू सरळ रेषेत दमदार फटका U6। पाटील साहेब सांगतात की या मैदानावरती ज्या वेळेस मंगलमूर्ती कालिंद्रे संघाला 3 चेंडूवरती 19 धावांची गरज होती, त्यावेळेस मात्र कालिंद्रे संघाने त्या 19 धावा काढल्या होत्या। 29 धावा, 3 चेंडूत 29 धावा। यास बघा पाटीलची माहिती आली आहे, मात्र गोलंदाजाने 9 चेंडू 2 फेकले होते, त्याच्यावरती षटकार मारला होता। या 2 गोलंदाज फेकी होते, मात्र त्याने बाद केलं होतं, त्या चेंडूवरती 2 षटकार आले होते, मात्र षटकार मारलाय। 4 चेंडू 18 धावांची गरज आहे विके पाटील। हा चेंडू सुद्धा जबरदस्त फटका आणि टायमिंग मात्र अचूक, चेंडू सीमा पलीकडे दुसरा षटकार। थोडा वापर कमी करा, 2 चेंडू 2 षटकार दाखवल्यात आणि सामन्यामध्ये रंगत निर्माण करून दिली आहे, पण सामना अद्याप खुला होत नव्हता। येणारे 3 चेंडू आणि 12 धावाची गरज आहे, मात्र यावेळेस केगाव संघाला थोडासा विचार विमर्श करण्यासाठी भाग पडलं या फलंदाज विके पाटीलने। 2 चेंडू 2 षटकार दाखवल्यात, तर येणारे चेंडू 3 आणि गरज आहे फक्त 12 धावांची, आता 2 षटकार मारावे लागतील। जर एखादा निर्धाव चेंडू फेकला तर सामना पुन्हा एकदा क्लोज होईल, मात्र कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे या 12 धावांची गरज आहे। जर या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये थोड्या धावा आल्या असत्या मुरबी संघाला तर सामना पूर्णपणे खुला केला असता, मात्र चेंडू निर्णायक चेंडू आहे, तिसरा चेंडू आहे, या सामन्याचा निर्णायक चेंडू फेकतोय गोलंदाज सचिन जाधव। 2 चेंडू 2 षटकार मारल्यात या फलंदाजाने, हा तिसरा चेंडू पुन्हा हिट करतोय आणि हा चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे चौकार। निश्चितच मुरबी संघ अशा सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे, मात्र मुरबी संघाच्या गोट्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण होतं, ते दूर झालंय आणि आपण बघू शकता डगआउट मध्ये थोडंसं प्रसन्न मुद्रेमध्ये त्यांचे खेळाडू दिसतील। 2 चेंडू 8 धावांची गरज, मात्र सामना कोण जिंकेल? हू विल विन द मॅच? आय डोंट नो, बट मॅच इज व्हेरी कलरफुल। सामना कोण जिंकेल हे मला सुद्धा माहित नाही आहे, मात्र सामन्यामध्ये तरार नाट्य बघायला मिळेल, सामना मात्र रोमांचक बघायला मिळेल हे बाकी नक्कीच। 2 चेंडू आणि 8 धावा, यास कंपल्सरी भाव मात्र मला इशारा करतात की या कंपल्सरी धावा चेसिंग करायच्या आहेत। 2 चेंडू 8 धावा, 2 चेंडू 2 षटकार आणि त्याच्यानंतर मात्र एक चौकार बतोय विके पाटील याच्या बॅटमधून। निर्णायक चेंडू फेकावा लागेल, हा चेंडू सामन्याला किती मजा आली आहे, कारण विके पाटील याच्यावरती भरोसा दाखवला होता, कारण चेंडू येणार आहे आणि गरज आहे ती फक्त 2 धावांची। या 2 धावा कंपल्सरी। बघा यावेळेस सामन्याच्या प्रेक्षकांच्या तांडाचं डोकं चुकवतोय, कारण सामन्यामध्ये तरणाट्य बघायला मिळालं आहे, कारण गरज होती 6 चेंडू आणि 25 धावांची, 5 चेंडू आणि 24 धावा, तेव्हा मात्र सामन्याची सर्व सूत्र हाती घेते विके पाटील आणि विस्फोटक फलंदाजी दाखवली आहे।